आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। आमदार गणपत गायकवाड यांनी आमचा घात केला। जे पोलीस स्थानक नागरिकांना न्याय मागण्यासाठी आणि देण्यासाठी असतं, तिथे हा प्रकार होणं अपेक्षित नव्हता। काल देखील एका जमिनीच्या प्रकरणावरून गरीब कुटुंबाला न्याय द्यायला आम्ही तिथे गेलो होतो। महेश गायकवाड पोलीस स्थानक असल्याने बेसावध बसले होते। याच वेळी आमदार गायकवाड यांनी बेछूट गोळीबार केला। गुन्ह्यात ज्यांची नावं आहेत आणि पोलिसांनी ज्यांना अटक केली आहे त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करत आहोत। फास्ट ट्रॅकवर ही केस चालवावी अशी मागणी महेश गायकवाड यांच्या खंदे कार्यकर्ते, समर्थक, मित्र प्रशांत बोटे यांनी केली आहे। न्याय मागताना जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेणार। यावेळी त्यांनी आमचा नेता, या शहराचा प्रमुख जो सगळ्यांसाठी धावून जातो, त्याला न्याय मिळावा असे सांगत जनतेसाठी काम करत आहोत। हा न्याय मागताना जनतेला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। महेश गायकवाड लोकांसाठी धावून जातात। गेली 15 वर्ष आमदार गायकवाड सर्वांची फसवणूक करतायत, मात्र आता महेश गायकवाड लोकांना न्याय देत आहेत, त्यामुळे सर्व लोक त्यांना समर्थन देत आहेत। त्यामुळे आमदारांना आम्ही प्रतिस्पर्धी वाटत आहोत। आमदारांना आपणच कल्याणचा राजा असल्याची भावना निर्माण झाली आहे। आम्ही स्वतःला त्यांचे विरोधक मानत नाही, तर जनतेचे प्रतिनिधी मानतो। परंतु आज आम्ही निस्वार्थ काम करत असल्याचं आमदारांना बघवत नाही असा आरोप प्रशांत बोटे यांनी केलाय। गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदेगड शहर प्रमुख महेश गायकवाड यांची दोघांची कार्यालय समोरासमोर आहेत, त्यामुळे तेथे कोणताही वाद पुन्हा उत्पन्न होऊ नये आणि दंगलकीती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आलाय। तसेच दंगल पथक देखील येथे दाखल झालाय। महेश गायकवाड यांच्या कार्यालयाजवळ अनेक महिला आणि त्यांचे जवळचे कार्यकर्ते, मित्र जमलेत। झाला तो आपण सगळे तिथे समोर येतात, नेमका काय प्रकार झाला होता आणि कशा पद्धतीने तुम्ही ह्याला आता सामोरे जाणार? प्रकार मॅडम, मी तुम्हाला एकच सांगेल, आमदार गणपत गायकवाड यांनी घात केला। जे पोलीस कक्ष किंवा पोलीस स्टेशन नागरिकांच्या सुरक्षेसाठी असतं, तिथे माणसं न्याय मागण्यासाठी जातात। काल तिथे आम्ही एक दलित कुटुंबावर त्यांची जमिनीचा जो प्रकार चालू आहे त्यांच्यावर अन्याय होत होता, त्यांच्यावर खोटी तक्रार दाखल झाली अशी मला माहिती भेटली असता ते गरीब कुटुंबांनी महेश गायकवाड यांच्याकडे न्याय मागितला। त्यांना न्याय मिळवून देण्याकरता महेश गायकवाड हे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले असता आणि तिथे ते सुरक्षित असल्याची त्यांना जाणीव असल्या कारणाने ते बेसावध असे बसले असताना त्या अचानक तिथे गणपत गायकवाड तिथे समोर आले आणि त्यांनी बेछूट असा डायरेक्ट जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळीबार केला आहे। आपण बघितलं हा सगळा प्रकार झाल्यानंतर गणपत गायकवाडांनी स्वतः देखील तिकडे कबुली केली की मी हे सगळं केलं। पोलिसांचं देखील म्हणणं आहे की त्यांनी ते हेतू पुरस्पर केलं। तर या संदर्भात आता पुढची भूमिका तुमची काय असणार? आमची भूमिका मॅडम हे आम्हाला न्याय मिळावा। आमचा जो नेता आहे, या शहराचा प्रमुख, सगळ्यांचा लाडका, जो कारण काम करतोय, त्याच्यावर जो हा हल्ला झाला आहे त्याची चौकशी होऊन जे गुन्हेगार आहेत, ज्यांची आता गुन्ह्यामध्ये नावं निष्पन्न झालेली आहेत, त्यांना पोलीस प्रशासनाने अटक करावी आणि त्यांच्यावर कडकचे कडक कायदेशीर कारवाई करून त्यांना जामीन वगैरे न भेटता त्यांना सलग सजा लागावी। सगळी दुकानं आजूबाजूची बंद आहेत, महिला इथे मोठ्या प्रमाणात जमलेल्या आहेत, कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात आहेत। आता तुमची भूमिका पुढची काय आहे? कशा प्रकारे आंदोलन तुम्ही करता? आमची भूमिका अशी असेल, आम्ही आजपर्यंत जनतेकरता कामं करत आलो आहे। आम्ही जनतेला कुठेही नागरिकांना त्रास होऊ देणार नाही याची काळजी घेणार। शांततेत आम्ही आमचे आंदोलन करणार, पोलीस प्रशासनाकडे आम्ही मागण्या करणार। त्या मान्य झाल्या तर आम्ही पोलीस प्रशासनाला साथ देऊ। आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाही, जर न्याय मान्य झाला नाही, तर महेश गायकवाड यांच्या प्रति जनतेच्या मनात काय प्रेम आहे, काय भावना आहेत, ते त्या येणाऱ्या काळात तुम्हाला दिसून येतील। हे सगळं राजकीय गोष्टींवरनं झाले असं तुम्हाला वाटतं का? महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड महेश गायकवाडांना शह देत होते असं आमदारांना वाटत आहे असं तुम्हाला वाटतं? ते त्यांना वाटतंय मॅडम, कारण त्यांनी गेली 15 वर्ष फसवणूक केलेली आहे आणि आजच्या काळात महेश गायकवाड जनतेची कामं करत आहेत। त्यांच्या मनामध्ये हे झालं होतं का मीच कल्याणचा राजा आहे, गेली 15 वर्ष मला कोणी हरवू शकत नाही, मी इथला स्थानिक आहे, त्यांना कोणी विरोधक असा नव्हता। पण आम्ही स्वतःला विरोधक मानत नाही, आम्हाला जनतेचे प्रतिनिधी मानतो, आम्ही जनतेची कामं करतो। परंतु आज ते कुठेतरी जी आम्ही कामं करतो, जी निस्वार्थीपणे कामं करतो आणि त्यांनी त्यांची आजपर्यंत कार्य केलेली आहेत, जनतेच्या प्रति फक्त स्वार्थ ठेवून केलेली आहेत, त्याकरता जनतेच्या मनामध्ये त्यांच्या विरुद्ध द्वेष निर्माण झालेला आणि एका बाजूला महेश गायकवाड यांच्या प्रति प्रेम निर्माण झालेलं आहे, हे त्यांना बघवत नाही आणि ह्या भावनेतूनच त्यांना त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही स्वतःला त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणवत नाही। आम्ही शेवटपर्यंत सांगतो आम्ही फक्त समाजाची सेवा करतो, परंतु ते स्वतः आम्हाला त्यांचा प्रतिस्पर्धी मानतात। त्याकरता त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे आणि त्यांना पुढे त्यांचा कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये पराभव दिसतोय।
त्या नैराश्यातून त्यांनी हे कांड केलेलं आणि हे लपवण्याकरता ते आपल्या मुलाचा सहारा घेत आहेत. आता तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्याकडे काय मागणी करता? आम्ही दाद मागणार ना मॅडम. आता तुम्ही जसे आमची बाईट घेताय सगळीकडे बातम्या जातात ह्या आम्ही डायरेक्ट जरी त्यांच्याकडे गेलो नाही तरी मुख्यमंत्री साहेबांचं आणि गृहमंत्र्यांचं हे कर्तव्य आहे का एखाद्या नागरिकाची सुरक्षा होणं त्यांचं कर्तव्य. त्याकरता त्यांनी या गुन्ह्याच्या संदर्भात योग्य तर पावलं उचलावी, चौकशी करावी आणि तातडीने ताबडतोब या गुन्ह्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांना अटक करावी आणि त्यांना लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर कोर्टावर त्यांनी ही केस घ्यावी आणि चालवावी. आणि ताबडतोब हा आमदार आहे म्हणून त्याच्या सवलत देता कामा नये. गुन्हेगार हा गुन्हेगार सारखाच असतो, तो एक सामान्य नागरिक असून दे किंवा एक तो आमदार असून दे. म्हणजे कायदा हा सगळ्यांकरता सारखा बनलेला आहे. त्याकरता एका नजरेने या प्रशासनाने त्यांच्याकडे पाहावं आणि ताबडतोब त्यांना फास्ट ट्रॅकवर केस चालवून त्यांना सजा द्यावी.